इकडून चालू आता इकडे ना शेवटचं बा रेड ड्राईव्ह. हे यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आणि आपल्याला आज गौरीला काही खायला नाही, मग आपल्याला तिला पहिले वैरणचा बंदोबस्त करायचा आहे. एकदम गपचीत बसलेली ती बघा. माझा आवाज ऐकला की लगेच साईडला तोंड करती बघती काय वगैरे हा काय करू राहिला बाहेर. सो गाईज आता मी ना इकडे गवत काढायचं काम चाललं आणि माझी गाडी काही इकडे आली नाही आज, कारण की हा प्लॉट आहे ना, म्हणजे ही जमीन आहे ना, ही जशी आपण तिकडे गाडी तिकडून इकडं रोलच आणि ती मी नेमकी ना दादाची गाडी आणली. माझी गाडी म्हणजे पप्पाची आपली HF डिलक्स ना तिने आणली. ती कुठे घालते ती, पण हे ऑफिसला घेऊन जातं ना, मग मी तिने आणली. मग आता आपल्या इकडे गवत कापायचं एवढं कापलं आहे, ही कापून घेतो मग तुम्हाला दाखवतो. ही गोणी पूर्ण भरायची आहे आणि नेमकं माझं रिचार्ज संपलं मला आत्ता समजलं. मग आता इकडून कोणाकडून फोन घेऊन फोन करायला लागेल, मग त्यांना सांगाल का मला का ती गाडी द्या तुम्ही, ही घेऊन जा. म्हणजे ह्या गाडीचं जास्त हे नाही, कारण की मी याच्या गाडीला काही बांधायचं नाही पहिल्यापासून. ठीक आहे चला आपण पहिले आहे ना पूर्ण ही गोणी भरून घेऊ. हा बहुत आहे, जास्त छोटा आहे नाही जास्त मोठा नाही, मीडियम साईज आहे. भरून घेऊ, दाखवतो तुम्हाला किती भरला तो. सो गाईज आपलं गवत कापायचं झालेलं आहे आणि बोंद हे सॉरी बोंद नाही बोध आहे. आणि काय तिडवच गेलो फक्त किती 1 2 हा 2 बांबू पंतरच गेलो, कारण गवत जास्त वाढेल आहे ना. जेवढं दाबता येईल तेवढं दाबून भरलं आहे. आता उचलून तिकडे गाडी का नाही लागेल. गाडी पप्पा काय फोन नाही उचलती आहे. आता बघू त्याच गाडीवर येऊन येतं. गाडी आलेली आहे आपल्यासाठी. पप्पा मागून गाडी घेऊन येते चालू घेऊन. आमच्याकडे 24 तास गाड्या अवेलेबल राहत्या. चाललो घरी. केस मोठे झाले रे माझे. हा उन्हाळा आहे ना खूप भयंकर आहे. आता मी काय करू राहिलो, मोटर चालू करायला चाललो आहे, कारण की आपल्याला फ्लडनी पाणी द्यायचं आहे शेवंतीला. कधी ऐकलं का हे शेवंतीला फ्लडनी पाणी द्यायचं आहे? मी आज पहिल्यांदा ऐकू राहिलो आणि आज फर्स्ट टाईम हे करू राहिलो, चालू करू राहिलो. असं विहीर बघा तुम्ही किती फुल भरलेली आणि आपलं त्या मळ्यातलं पाणी काय नाही एवढं फुल भरलं मस्त. आणि रिटर्न पूर्ण दाबायचं आहे, दाबलेलं आहे. आपल्या डाळिंबाचा प्लॉट पण भरायचा आहे, कारण की हीटच एवढं आहे ना, एवढं खतरनाक हीट आहे ना. डाळिंब काय शेवंती सुद्धा वाळून टाकून राहिले. आता इकडे तर काय दिसते, हा या बघा हे पानं बघा कसे वाळलेले बघा. असे नाही ते टाईट नाही पानं बघा कसे. हे बघा हे फूल पण एकदम स्मूथली झालं आहे. हे बाई हे एकदम आरबट आहे. टेम्परेचरच तुम्ही एवढं बघा. आता हे काय करणार, झाडंसुद्धा काय करणार आहे. म्हणून उन्हाच्या आत मी गवत आणलं, गौरीला गवत दिलं आणि आता थोड्या वेळाने तिला आपल्याला आंघोळ घालायला लागणार आहे, कारण की हीट जास्त आहे. मोटर चालू आहे की नाही असं वाटत नाही, पूर्ण रिटर्न दाबेली. ठीक आहे चला आता घरी दाखवतो तुम्हाला कसं केलं आहे ते. पाईज बा असं इकडे चालू असं काम केलं आहे. तिकडे पाईप कापला, इकडे लावलेलं आहे. आणि हीटच एवढं आहे ना, सगळी शेवंती ना वाळलेलीची सगळी, मध्ये हात वाळली समजूनच घ्या. पाणी बघा आणि ये पावडा 3 गल्ल्यांवर पाणी लावले. 1 2 3 बघा अजून येले फास्ट पळू राहिलं. आणि हीट एवढं आहे ना, ताबडतोब आपल्या माणसांचे बंदोबस्त केला आहे आम्ही याचं डाळिंबाच्या नेटसाठी टाकायचं. हीट खूप जास्त आहे, खूप जास्त हीट आहे. तुम्हाला असं नाही समजणार, पण जेव्हा तुम्ही आता तुम्हाला सांगावं पण कसं, आता मोबाईलमध्ये पण दाखवता येणार नाही तुम्हाला. इकडची वगैरे भरली आता तिकडे जाईल परत ती, ही पण करून इकडं लावू म्हणजे हिच्यावर दाब जास्त आहे. आता हेच बघा तुम्ही किती वाढत चालली बघा. हे पाईप आहे काय, ते पाईपला जोडत नव्हते, तो 2चा पाईप आहे, 2चा पाईप आहे. मग इकडं नाला होता त्याच्यातूनच काढून देऊ. आणि आता इकडं भरीत जाऊ आपण. ऊन पण जास्त आहे, मला तर दम लागायला लागला आहे. ही बाई भरत आली इकडं, ही राहिली, ही 3री नंबरची राहिली पण आहे. आणि पाणी सुकून नाही गेलं इकडं, म्हणजे जिरून नाही गेलं, सुकून काला जाईल पाणी. तिकडं तर जिरून नाही गेलं पार. सो गाईज आज माझ्या ब्लॉगमध्ये एक नवीन कॉमेडी कंटेंट येणार आहे. ती म्हणजे माझी बहीण. हिला आज मी फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये घेतोय. काय सांगते? काही नाही, तरी तुला हेल्प करू लागेल ब्लॉग मध्ये. 4 शब्द सांगणार आहे आणि फोन आलाय. आणि आपण हिलाच आपण शाळेमध्ये सोडायला जायचो. कशी पाहती पान माझ्याकडे तसे मार्क बैल हाट म्हणती. आणि आज आपल्याला आहे ना शेवंतीला पाणी लावायचं म्हणजे लावलंय, भरायचं काम चाललंय.
हिची जेवण स्टाईल माहिती का, लय भारी जेवण स्टाईल. हिची जेवण स्टाईल मी रेकॉर्ड केली, ती दाखवतो तुम्हाला, क्लिपमध्ये येऊन जाईल. आणि आपल्याला उद्या डाळिंब भरायचं वाटतं. उद्या माहीत नाही उद्याच भरायचं आहे का, कारण की उद्या आपल्याला क्रॉप पेपर लावायचा आहे. उद्या समजेल. जेवण चाललंय, टिकटॉक चाललंय है ना. किती सुखी प्राणी. आज जेवण करतो, परत 12 जातो, कारण की गरमच खूप जास्त होतंय. सो गाईज 12 वाजले, अर्धा प्लॉट झाला आहे इकडं. 2-2 याच्यावर आहे तो, म्हणजे फास्ट होतं आणि पाणी ना पटपट निघून जातं. शेवंती बघा किती वाळलेली बघा, म्हणजे सुकत चालली, पानं सुकत चालली, फुलांना काही नाही होत. आणि ऊन पण जास्त आहे. आणि आज मी फर्स्ट टाइम माझ्या दीदीला आहे ना ब्लॉगमध्ये घेतलं आहे. तिला मी ती येत नव्हती, बळच घेतलं आहे. आणि रिअलमध्ये तशी राहते ना तशी नाही ती. काय ती जेवण करील, काय ते मोबाईल खेळेल, काय ते बोटं लावील, नुसती मला बोटं लावील, नुसतं रडर गागर. मी काय केलं का लगेच मम्मी गागत राहते. बाई पेरू किती छान भेटला, म्हणजे आहेच तसे पेरू आहेच अजून. रिअलमध्ये तशी आहे ना तशी नाही बरं का ती, आधी सांगतोय. कारण की मी तिला चांगलं ओळखतो, कारण की मी तिचा मोठा भाऊ आहे. आणि काय तर ऊनच जास्त लागू राहिलं, मरणाचं ऊन आहे बाबा. त्याच्यावर लावलं हे बाकीची भरली इकडं. तिकडून चालू आता इकडे ना शेवटचं 12 रेड राहील. इकडे लिंबून टाकले म्हणजे इकडे आता फोडलं आहे, इकडे सुरू करणार आहे तिकडून इकडं. मग इकडे बॅक सारला ट्रेल. आता हे एवढं हे 2 बारे भरून घेतो, हे 2 एवढं मोठं बांध करून दिलं. दाब फुल आहे मोटरचं पण. इकडं पाणी किती स्लो चालतं आहे, तिकडं आपल्या बांधाला पण जोरात चालतं आहे, कारण की पाणी ना जिरतं आहे जास्त. इकडं किती असं वाटतं का आपल्या ट्रॅक्टरचं जेवढं प्रेशर आहे ते तेवढं दिसते बाबा केवढलं आहे. इकडं पण वाळलं आहे बा, कसं वाळेल आता तुम्ही बघू शकता. याच्यात वाळेल काय काय ठिकाणी आहे ताजं. आता जाऊ आपण घरात पाणी पिऊ, मला तहान लागली खूप. इकडं भरणच अजून म्हटलो एवढं तर काय पाय माखणार नाही, चपला काय माखणार नाही, पण ते तर पाय माखले चपला माखलं. मला काय माहिती असं एवढं हे होणार आहे, नाही तर मी पॅन्ट चेंज केली असती, आपले कामाचे बुट आहे ते घातले असते, गन बुट आहे ते घातले असते. आता काय बाबा चालतं आपल्या इकडं, कोणचे चालत आहे बा ते आपले जे आपली कायम वापरतो ते. आमच्या इकडं नवीन बुट्टा पण चालत आहे. पप्पानी 1300 रुपयेवाला बूट पावडरला वापरत आहे. तो कोणचा आहे बघितलं नाही मी, पण मग एकाच टोला भरले ना तो महिनाभर उठणार नाही असं बूट आहे. ते पार त्याचे पुर्जे अलग करून टाकले. चिखलामध्ये याच्यामध्ये घाल, त्याच्यामध्ये घाल, पावडर मारायचे त्याच्यात घाल. एवढ्या वेळापासून भरणं झालं असतं, पण हे लाईटीवाले ना खूप कांड करून टाकतात. आता अर्धा तास लाईट झाली होती, अर्धा तासात माझं भरून झालं असतं. किती 1 2 3 गल्ल्या, 3 4 गल्ल्या राहिल्या आहे. आता हिच्यावाला डायरेक्ट फाईन लावून दिले. एकच सारा भरतोय. कवर त्याच्यामध्ये उली लावला असतं, 3 याच्या उली कवर चालेल. इकडं मरणाचं गरम होतं आणि इकडं मरणाचं ऊन लागत आहे. आता चाललो परत. एक ते सर्दी जास्त आहे, इकडंच पाणी जास्त असं एवढं पाहिलं ना. आता तो भरला आहे, 1 2 3 राहतील आता फक्त 3. आता त्याच्यावर लावून देतो. आपण एवढं चंद्रावर प्रेम करतो, मग ऊन जळणार नाही तर काय, म्हणून एवढं टेम्परेचर हाय. समजत नाही लोकांना. तुम्ही दोघांना पण एकदम बरोबरीला घ्यायचं राहतं. आता ऊन बघा, मरणाचं ऊन टाकून राहिलं खाली. सांगा आता तुम्ही. सो फायनल गाईज आपलं शेवंतीचं प्लॉट आणि पेरूचं प्लॉट भरून झालेलं आहे. आता घरामध्ये पोहे खातोय, कारण की भूक खूप जास्त लागली ती. आता जीवाला बरं वाटलं, घरामध्ये आलोय. झालं आता टाकी पाणी, टाकी भरून मोटर बंद करून टाकू.
सो गाईज झाडाला पाणी टाकायचं काम चालू आहे त्याच्यामध्ये. लिंबाला आहे आणि काही आंब्याच्या झाडांना पण आहे. चाललं आपलं. पाणी पण चाललं. इकडं चालू आहे साफसफाई. मम्मी झाडते इकडं, मी झाडतोय आपल्या गौरीचं. ते गौरी बघाय करते डबडं चाटीत आहे. इकडे साफसफाई झाली आहे, इकडं पण झालेली आहे आणि चाललं आहे सगळं. सडाबिडा मारला. आता इकडे राहिलं झाडायचं. हा मुरुम काय बसत नाही लवकर. गौरीला बांधलं. आता इकडं जाळायचं काम चाललं आहे. सगळं जेवढी हे दिसतं ना आपल्यावालं सगळं झाडून बाकीचं इकडं पण काढीची लावली. सगळं इथला कचरा तिकडं घेतला. आता इकडं पाईपाची भीती फक्त, काही नाही एवढं. वाजले आहे 10 आणि आपल्याला उद्या सकाळी लवकर, मी तसं पण लवकरच उठतो 5 वाजता ना. व्हिडिओ अपलोड करायला लागतो. म्हणजे 8चा टाईम लावतो पण मग व्हिडिओ अपलोड करायला ना पाठी ना, कारण की माझ्या मोबाईलवरून अपलोड करतो मी. ते वायफायचं माझं आहे ना ब्राउटर पण पडलेलं आहे. मग आता आहे ना आपला काय सेटअप आहे. हा सेटअप काय माहिती का, हे बघा ही लाईन आहे ना, ही लाईन दिसते बघा, ही लाईन आणि ही लाईन याच्यामुळेच रेंज आहे. सकाळी सकाळी ना याच्यामुळे रेंज फुल आहे. आणि फक्त मोजून 7 मिनिटात आहे ना राऊंड 6 GB व्हिडिओ ना अपलोड होऊन जातो 7 मिनिटात. म्हणजे बाकीचं माहीत नाही मला पहिले किती टाईम लागायचा, अर्धा किंवा 1 तास लागायचा मला एवढा व्हिडिओ अपलोड करायला. मी काय करतो, हा एवढा एरिया नाही तर खाली म्हणा, हॉलमध्ये म्हणा, बेडरूममध्ये म्हणा, तिकडं हिंड फोन घेऊन येतो. जेव्हा माझी ट्यूब पेटली मी इयरफोन आहे ना ठेवून द्यायचो आणि व्हिडिओ अपलोड करायला येतो. आणि आपल्याला उद्या सकाळी लवकर आंघोळ करून आपल्याला गौरीला त्या मळ्यातून गवत आणायचं आहे. 2 किंवा 3 बोध, 2 बोध, हा 3 बोध घेऊ, कारण की कापून ठेवायला लागेल. मग लागलं तर आपण ट्रॅक्टर पण येऊ शकतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो वॉचिंग. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.